बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधात नांदेडात आक्रोश मोर्चा। नमस्कार, लोकास्था न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधात आज नांदेडमध्ये हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला। बांगलादेशात हिंदूच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे। हिंदूवरील अत्याचार त्वरित थांबवावे या मागणीकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। तसेच सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, संत, महंतासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्कृती आहे ही अनंत संस्कृती आहे, ह्याला संपूर्ण देशभरामधले हे 10 डिसेंबर म्हणजे मानवता अधिकार दिवस म्हणून आम्ही साजरी करत असताना संपूर्ण देशभरामध्ये हा आक्रोश मोर्चा सुरुवात झालेला आहे। त्या अनुषंगाने सकल हिंदू समाजाने आज एक होऊन बांगलादेशमध्ये होत असलेला सकल हिंदू समाजाचा जे काही अत्याचार आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे एक होऊन आज एक आक्रोश मोर्चाचे नियोजन केले आहे। त्या निमित्तानं भारत देशाची सरकार आणि बांगलादेशांनाही सुद्धा तिथल्या सरकारनं आपलं आव्हान आहे व तिथल्या हिंदूंना सुरक्षित ठेवलं पाहिजे। तिथं असलेले आपले हिंदू जे काही संत आहेत चिन्मयादास प्रभूजी त्यांना अटक केलेले आहेत, त्यांचा सुटका केला पाहिजे आणि बांगलादेशमध्ये राहणाऱ्या सर्व हिंदूंना सुरक्षितपणे त्यांनी ठेवला पाहिजे असे आपल्या सर्वांचे आव्हान आहे। बांगलादेशात होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराच्या बाबतीत आम्ही हिंदू एक आहोत। केवळ बांगलादेशच नाही तर आता जगातल्या कुठल्याही देशामध्ये हिंदूला गृहीत धरल्या जाता कामा नये। हिंदू ज्या देशात राहतो तिथले कायदे पाळतो, तिथले नियम पाळतो। बांगलादेशातली उद्योगपती, महिला, युवा आणि कर्मचारी हे सगळे हिंदू आहेत। तिथल्या विद्यापीठाचा एक कुलगुरू हिंदू आहे म्हणून त्याच्या घरावर हमले झाले असतील तर बांगलादेशाची औकात भारताच्या समोर काहीच नाही। आज आमचे विक्रम मिस्त्री नावाचे परराष्ट्र सचिव त्यांना भेटायला गेलेत। मोहम्मद युनूसला आम्ही दाखवून देऊ की तुम्ही जर अमेरिकेच्या इशाऱ्यावर भारताशी खेळ करण्याचा प्रयत्न कराल, अल्पसंख्याक हिंदूंच्या जीवावर उठाल तर भारतातला हिंदू जर जागृत झाला तर इथला नेता हिंदू नेता म्हणून प्रसिद्ध आहे। त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी। तो घरात घुसेल देखील आणि तुम्हाला मारेल देखील। ज्या पाकिस्तानची औकात नाही आता 10 वर्ष आली आमच्याकडे बघण्याची, तिथं बांगलादेशाची तर औकातच नाही। त्याच्यामुळे बांगलादेशाने आपल्या औकातीत राहिलं पाहिजे। हा दर्शवणारा, हा देशभर होणारा आजच्या मानव अधिकार दिनानिमित्तचा हा मोर्चा बघून बांगलादेशाच्या राज्यकर्त्याला कळेल की हिंदू एकता काय आहे। दिवस आहे जागतिक, आणि या कालखंडामध्ये बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर प्रचंड अत्याचार होत आहेत। त्यामुळे आज देशभर सकल हिंदू समाजाच्या नावावर सगळ्या हिंदू समाजाचे एकत्रित करून निषेध मोर्चा, आक्रोश मोर्चा आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्याचा विषय आज देशभर झालेला आहे। आमचं असं धर्माचार्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा धर्माचार्यांचे असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींनी याकडे त्वरित लक्ष द्यावं आणि बांगलादेशचे 2 तुकडे करावेत। 1.5-2 कोटी हिंदू आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र देश निर्माण करावा। चिकन नेक पासून म्हणजे चिकन नेक हा तिथला जो जिल्हा आहे त्या चिकन नेक पासून 1000 किलोमीटरचा एरिया धरावा आणि सगळ्या हिंदूंना अलीकडे भारताला लागून जी जमीन आहे त्याच्यामध्ये घ्यावं आणि मध्ये भारतीय लष्कर उभं करावं आणि बाकी जे आहेत हिंदूंना मारणारे त्यांच्यासाठी वेगळा देश करावा आणि ज्यांना भारतावर प्रेम करायचं नाही, वंदे मातरम म्हणायचं नाही, त्याही निवडक लोकांना रेल्वेमध्ये बसवावं आणि बांगलादेशमध्ये नेऊन सोडावं। जय श्रीराम।